नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आयुष्यात काही नाती अशी असतात जे आपल्याला आनंदाचा आणि यशाचा आधार असतात. आई वडील, पती पत्नी, भाऊ बहीण, मित्र, गुरु किंवा एखादी अत्यंत जवळची व्यक्ती. पण कधी कधी गैरसमज, राग, अहंकार, कटू शब्द किंवा परिस्थितीमुळे ही नाती बिघडतात. बोलणे बंद होते, मनात दुरावा निर्माण होतो आणि नाते तुटण्याच्या मार्गावर येतात. आज आपण जाणून घेणार आहोत की जर एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत तुमचे संबंध खराब झाले असतील, स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार काय करावे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी कथा सांगणार आहे जी तुमच्या आयुष्यातील नातेसंबंध बदलून टाकू शकते. स्वतःच्या चुका स्वीकारा. स्वामी समर्थ नेहमी सांगत असतात की माणूस स्वतःला ओळखू लागला की त्याच्या अर्ध्या समस्या संपतात. अनेक वेळा आपण समोरच्यालाच दोष देत राहतो, पण स्वतःच्या चुका पाहत नाही. जर नाते बिघडले असेल तर शांतपणे विचार करा, मी काही चुकीचे बोललो का? माझ्या वागण्यामुळे कोणाला दुःख झाले का? मी अहंकाराने वागलो का? जेव्हा आपण आपल्या चुका स्वीकारतो तेव्हा नात्यांमध्ये सुधारणा होण्याची सुरुवात होते. अहंकार सोडा. नाती तोडणारा सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार. अनेक लोक म्हणतात, पहिले तो फोन करेल मग मी बोलेल, पहिले ती माफी मागेल मग मी जाईल. असा विचार नात्यांना संपवतो. स्वामी समर्थांनी शिकवले की जिथे प्रेम आहे तिथे अहंकार नसावा. कधी कधी एक पाऊल पुढे टाकल्याने वर्षानुवर्षाचा दुरावा संपतो. मनापासून प्रार्थना करा. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा परमेश्वराचा आधार घ्यावा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून मनापासून प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ, आमच्यातील गैरसमज दूर करा. आमच्या नात्यात पुन्हा प्रेम आणि विश्वास निर्माण करा. प्रार्थनेत खूप मोठी शक्ती आहे. ती माणसाच्या मनातील नकारात्मकता कमी करते. कटू शब्द टाळा. एकदा बोललेले शब्द परत येत नाहीत. कित्येक नाती फक्त एका वाक्यामुळे कायमची तुटतात. रागाच्या भरात बोललेले शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनावर खोल जखम करतात. म्हणून स्वामी समर्थांचा एक शब्द लक्षात ठेवा. रागाच्या क्षणी शांत राहा आणि शांतच्या क्षणी निर्णय घ्या. क्षमा करायला शिका. क्षमा हे दुर्बलतेचे नव्हे तर सामर्थ्याचे निशाणी आहे. ज्यांनी आपल्याला दुखावले त्याला माफ करणे सोपे नसते, पण मनात द्वेष ठेवला तर सर्वात जास्त नुकसान आपलीच होती. क्षमा केल्याने मन हलके होते आणि नात्यांना नवजीवन मिळते. नकारात्मक लोकांपासून दूर राहा. अनेक वेळा दोन व्यक्तींमधील संबंध थेट भांडणामुळे नाही तर तिसऱ्या व्यक्तीमुळे खराब होतात. काही लोक सतत चुगली करतात, गैरसमज पसरवतात आणि दोन माणसांमध्ये भिंत निर्माण करतात. स्वामी समर्थ म्हणत असतात की जिथे वाईट विचारांचे बी पेरले जाते तिथे प्रेमाचे झाड कोमसते. म्हणून नाते जपायचे असतील तर नकारात्मक लोकांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. स्वामींच्या नामस्मरणाची शक्ती. जेव्हा मन अस्वस्थ असते तेव्हा योग्य निर्णय घेणे कठीण होते. म्हणून दररोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. नामस्मरणामुळे मन शांत होते, राग कमी होतो आणि योग्य मार्ग दिसू लागतो. संबंध सुधारण्यासाठी सेवा करा. स्वामी समर्थांना सेवेला खूप महत्त्व दिले आहे. जर एखाद्या व्यक्तीसोबत संबंध सुधारायचे असेल तर तिच्यासाठी काहीतरी चांगले करा. तिची मदत करा. तिच्या सुखदुःखात सहभागी व्हा. निस्वार्थ सेवेमुळे मनातील कटुता हळूहळू नाहीशी होते. प्रेरणादायी कथा. एक स्वामी भक्त होता. त्याचे मोठ्या भावासोबत काही कारणाने भांडण झाले. दोघांनी एकमेकांशी बोलणे बंद केले. महिने गेले, वर्ष गेले, घरात शांतता नव्हती. एक दिवस तो भक्त अक्कलकोटला गेला आणि स्वामींच्या चरणी बसला. त्याच्या मनात एकच प्रश्न होता, स्वामी, माझे आणि माझ्या भावाचे नाते पुन्हा कसे जुळेल? त्याच वेळी एक वृद्ध सेवकाने त्याला सांगितले, स्वामींची कृपा हवी असेल तर आधी मनातील राग सोड. तो भक्त घरी आला. त्याने स्वतःहून भावाला फोन केला. फक्त एवढंच म्हणला, जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर. काही क्षण शांतता होती. मग दुसऱ्या बाजूने अश्रूंनी भरलेला आवाज आला,
मलाही माफ कर. त्या एका क्षणाने अनेक वर्षांचा दुरावा संपला. मित्रांनो, कधी कधी नाते वाचवण्यासाठी फक्त एक प्रेमळ शब्द पुरेसा असतो. जर तुमच्या आयुष्यात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत संबंध खराब झाले असतील तर स्वतःच्या चुका स्वीकारा, अहंकार सोडा, प्रार्थना करा, कटू शब्द टाळा, क्षमा करायला शिका. स्वामी समर्थांची कृपा आणि तुमचा प्रामाणिक प्रयत्न मिळून कोणतेही नाते पुन्हा जोडू शकते. लक्षात ठेवा, कधीकधी आपल्या जिंकलेला वाद आपल्याला आवडणारी व्यक्ती हरवून बसतो. म्हणून नाते जपणे हे वाद जिंकण्यापेक्षा नेहमीच मोठे असते. आजच मनातील अहंकार, राग आणि द्वेष स्वामींच्या चरणी अर्पण करा. कदाचित तुमचा एक फोन, एक संदेश किंवा एक माफी तुमचे तुटलेले नाते पुन्हा जोडू शकते. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आध्यात्मिक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.